श्री स्वामी समर्थ मराठी माहिती निबंध गणेश चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया. विनायक चतुर्थीविषयी आपण जाणून घेऊया. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी विनायक चतुर्थी आणि संकट चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. विनायक या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित नायक असा होतो. श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्येनंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थी खूप खास मानली जाते. भाद्रपद येणारी विनायक चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की विनायक चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह काळात गणेश पूजन केले जाते. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास माध्यान्हाच्या वेळी म्हणजे दुपारी सोडला जातो. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. गणेश चतुर्थीचा सण चतुर्मासात येतो. या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना होते आणि 10 दिवसानंतर अनंत चतुर्थीला गणेश मूर्ती विसर्जित केली जाते. 10 दिवसाचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला पुण्यातील शनिवार वाड्यात गणपती उत्सव आयोजित करून सुरुवात केली. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. यामुळे विनायक चतुर्थीचं देखील वेगळं महत्त्व आहे. विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारे आहे. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटाचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचं कल्याण करणारी होईल. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले असे सांगितले जाते. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी भाविक मोठ्या तयारीने आणि उत्साहाने साजरा करतात. गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा करतात. या दिवशी भगवान गणेशाचा वाढदिवस देखील असतो. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच भक्तांचे सर्व अडथळे दूर करणारा आणि विघ्नहर्ता म्हणजेच राक्षसांना त्रास देणारा या नावाने देखील संबोधले जाते. गणेश चतुर्थी पूजेमध्ये 2 प्रक्रिया समावेश आहेत. पहिली मूर्ती प्रतिष्ठापना आणि दुसरी मूर्ती विसर्जन. याला गणेश विसर्जन असे म्हणतात. हिंदू धर्मात एक विधी म्हणजे प्राणप्रतिष्ठा पूजा. मूर्तीमध्ये त्यांच्या पवित्र आगमनासाठी आणि षोडोपचारात 16 मार्गांनी देवांचा आदर करणे. पूजेच्या 10 दिवसात कापूर, लाल चंदन, लाल फूल, नारळ, गूळ, मोदक आणि दुर्वा गवत अर्पण करण्याची प्रथा आहे. पूजा अंती गणेश विसर्जनासाठी लोकांची मोठी गर्दी जमते आणि आपल्या विघ्नहर्त्याला आनंदाने निरोप देतात आणि पुढील वर्षी बाप्पा पुन्हा येण्याची वाट पाहतात आणि बुद्धी आणि समृद्धी प्राप्तीची कामना करतात. सध्याच्या काळात ब्राह्मणेतर आणि ब्रह्मणेतर यातील विषमता दूर करण्यासाठी गणेश चतुर्थी हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. भगवान गणेश अनेक नावांनी ओळखले जातात. त्यापैकी काही
एकदंत असीम शक्तींचा स्वामी हेरंबा अडथळे लंबोदर विनायक देवांचा देव बुद्धी समृद्धी आणि संपत्तीचा स्वामी इत्यादी गणेश विसर्जनाच्या संपूर्ण हिंदू प्रथेसह 11व्या दिवशी अनंत चतुर्थीशी लोक गणेशाला निरोप देतात. पुढच्या वर्षी पुन्हा यावे आणि आशीर्वाद द्यावा अशी ते देवाकडे प्रार्थना करतात. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती